गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्यात यावी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। हो, गोपीचंद पडळकर आमदार आहेत आणि त्यांचा सुरक्षेचा हक्क असेल तर त्यांना ती मिळाली पाहिजे। या बाबतीत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील। पण त्यांना सरकारी धोरणांच्या विरुद्ध गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसापासून लढा देतात आणि त्यांच्या जीवाला धोका आहे असा देखील उल्लेख केला। असं आहे की लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधींना संरक्षण देणं सरकारचं कर्तव्य आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींना संरक्षण मागितलं तर सर्वसाधारणपणे ते मिळतं आणि त्यामुळे विरोधी पक्षातला आहे का सत्ताधारी पक्षातला आहे हा काही प्रश्न नाही आहे। माझ्या हिशोबाने नियमाप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल। हा एक सरळ इशारा आपल्याकडे येतोय कारण का एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात ते सहभागी झालेत आणि गेले काही दिवस ते आझाद मैदानात बसलेले आहेत। त्यानंतर त्यांनी हे संरक्षण मागितले। प्रश्न असा आहे की मी ज्या पडळकरांना ओळखतो ते पहिल्या दिवसापासून ते सरकारच्या विरोधात बोलत आहेत, म्हणजे आजच बोलतात असं नाही आहे। याच्यापूर्वी पण एसटी संपाच्या अगोदरपासून पण विरोधी पक्षात ते असल्यामुळे विरोधी पक्षाची जी काही भाषा आहे ते बोलत आहेत। कदाचित त्यांची भाषा संसदीय असेल नसेल हा नंतरचा भाग आहे, परंतु त्यामुळे संपात सहभागी आहेत म्हणून त्यांच्या जीवाला काही धोका आहे असं मानायला मी तरी तयार नाही। परंतु त्यांनी जर संरक्षण मागितलं असेल तर सरकार त्याच्यावरती योग्य तो विचार करेल। संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरती आता कडक कारवाई करणार असल्याचं सांगण्यात येतं। कशा प्रकारे कडक कारवाई होईल आणि किती जणांवर? नाही, रोजंदारीचे जे कर्मचारी आहेत या रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही काल नोटीस दिलेली आहे आणि त्यांना कामावरती तात्काळ येण्याचे आदेश दिलेले आहेत। आज 24 तास त्याचे पूर्ण होत आहेत। आता 24 तास पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कळेल की किती कर्मचारी त्याच्यावरती कामावरती रुजू झालेत, जे रुजू झाले आहेत आणि जे रुजू झाले नाही आहेत याच्यावरती आम्ही प्रशासन म्हणून योग्य तो विचार करू। 24 तासांचा देण्यात आलेला होता, पण 24 तासानंतरची कारवाई ही कडक असेल कशा पद्धतीची असेल? नाही, 24 तासाच्या नंतर अजून अल्टिमेटम दिल्यानंतर किती कामगार अजून ह्याच्यापैकी रुजू झाले आहेत हे अजून कळलेलं नाही, कारण 24 तास अजून संपलेले नाहीत। 24 तास संपल्यानंतर याच्यावरती विचार करण्यात येईल की नेमकी कामगार काय करायची। भरतीची प्रक्रिया सुरू होते 16-17च्या वेटिंगची अशा संदर्भात 16-17-19चे भरती प्रक्रियेमध्ये जे लोक आहेत याचा देखील एक चाचपणी चालू आहे। शेवटी एसटी ही गरिबाची जीवनवाहिनी आहे आणि जर ती ठप्प झाली तर सरकारचं दायित्व आहे की लोकांचं देखील सरकार जसं कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण आहे तसं लोकांच्या बाबतीत देखील लोकांना ही पर्यायी व्यवस्था करून देणं हे देखील सरकारचं काम आहे। त्यामुळे जर हे कामगार अडून बसले आपल्या जर मागणीवरती तर सरकारला वेगवेगळ्या पर्यायांचा उपाय योजलाच पाहिजे आणि त्या पद्धतीची प्रक्रिया चालू झाली आहे। निलंबनाची कारवाई तर झालेली आहे, पण बडतर्फ कारवाई संदर्भात सरकार या एक कायदेशीर कारवाई ज्या असतात या पूर्ण कायदेशीर प्रक्रिया करून कराव्या लागतात आणि त्यामुळे पूर्ण कायदेशीर प्रक्रिया करूनच कारवाई होईल। परंतु मी आता पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो आपल्यामार्फत अशा कारवाईला आम्हाला भाग पाडू नका। संप मागे घ्या, कर्मचाऱ्यांनी कामावर या। लोक फार तिष्ठत पडलेले आहेत आणि आजही लोकांची थोडी सहानुभूती आहे। ती सहानुभूती जर लोकांची गेली तर मग एसटी कर्मचाऱ्यांचं फार नुकसान होईल असं मला वाटतं। चर्चेसाठी मी पुन्हा एकदा सांगितलं, विलिनीकरणाचा मुद्दा हा कमिटीच्या समोर आहे, तो सोडून बाकीचे जे मुद्दे होते त्यासाठी सरकार चर्चेला तयार आहे। त्याच्यातले मुद्दे सोडवले होते, उरलेले सोडवण्यासाठी देखील सरकार तयार आहे। पुन्हा एकदा तुम्ही काय आव्हान कराल, कारण आत्महत्या मी पुन्हा एकदा आव्हान करतोय की एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या हा पर्याय नाही, कारण ते कुटुंबाचे प्रमुख असतात। ते गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडे कोणी बघत नाही आणि म्हणून आत्महत्या हा त्याचा पर्याय नाही। चर्चा हाच त्याचा पर्याय आहे आणि संप हा देखील त्याचा पर्याय नाही। कामगारांनी कामावर यावं आणि आपल्या मागण्यांच्यासाठी न्याय मागण्यांसाठी बोलावं। सरकारची देखील सकारात्मक भूमिका आहे, सरकार कुठेही अडून बसलेलं नाही आहे। फक्त विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा कमिटीच्या समोर असल्यामुळे हायकोर्टाने कमिटी नेमलेली आहे, त्यामुळे तो सोडून बाकीच्या मुद्द्यांवरती आम्ही चर्चा करायला तयार आहोत। समितीची बैठक झाली कोर्टाने नेमलेली, त्यानंतर काय पुढे वाटचाल झाली नाही, ही कमिटीची बैठक ही पूर्ण अभ्यास करून सहकारला अहवाल तयार करणारी, सहकारला अहवाल देणारी कमिटी आहे। त्याच्यामुळे ती माहिती गोळा करणं, त्यांची निवेदनं घेणं, त्या निवेदनावर अभ्यास करणं, पुन्हा सरकारी सगळा महसूल, एकंदर उत्पन्न या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ही कमिटी सरकारला आपला अहवाल देईल। त्यामुळे त्या मीटिंगमध्ये चर्चा
आणि किंवा त्या मीटिंगमध्ये तोडगे असे निघत नाहीत. हा तोडगा निघायचा असेल तर ज्यावेळेला त्यांचा कमिटीचा अहवाल येईल त्या अहवालावरती सरकार आपला निर्णय घेईल. आपण म्हणतात की चर्चेला आम्ही तयार आहोत, दुसरीकडून तिकडनं चर्चेचे काही मार्ग दिसत नाही. चर्चेचे मार्ग म्हणजे ते विलनीकरण सोडून बाकी कुठल्या मुद्द्यावर बोलायलाच तयार नाही आहेत. आणि विलनीकरणाचा मुद्दा हा आजही त्या कमिटीच्या समोर आहे. त्यामुळे त्या मुद्द्यावरती सरकार कसं चर्चा करणार, कारण हायकोर्टाने कमिटी नेमलेली आहे. त्यामुळे हा मुद्दा सोडून दुसरे कुठले मुद्दे असतील तर त्या मुद्द्यावरती मी नेहमी त्यांच्याशी आत्तापर्यंत 2 वेळा चर्चा केली. त्यावर त्यांनी मला सांगितलं कामगारांशी बोलून आम्ही परत येतो म्हणून, परंतु त्यावर पुढे काही चर्चा झालेली नाही. त्यामुळे माझं आजही म्हणणं असं आहे की कामगारांच्या पगाराच्या बाबतीमध्ये, कामगारांच्या वेतनाच्या बाबतीमध्ये सरकार नेहमी सकारात्मक आहे. त्यांचा करार प्रलंबित आहे, तो करार करण्यासाठी देखील सरकार तयार आहे. परंतु विलनीकरणाच्या मुद्द्याबाबतीमध्ये कमिटीचा रिपोर्ट येईपर्यंत आम्ही हायकोर्टाच्या आदेशाने बांधील आहोत, ते देखील हायकोर्टाच्या आदेशाने बांधील आहेत. त्यामुळे त्याचा निर्णय जो काय होईल तो कमिटीचा रिपोर्ट आल्याच्या नंतरच होईल. उपमुख्यमंत्र्यांबरोबर आपली बैठक झाली. या संपत नेमका आता संपणार कधी? कारण का तुम्ही म्हणताय चर्चेला तिकडनं चर्चेला येत नाही, यातला पूर्ण मध्ये काय आहे? कारण का दिवस वाढत चाललेले आहेत आणि लोकांचे हाल होत आहेत. संप कधी संपणार याचं उत्तर त्यांच्याकडे आहे. आम्ही दररोज तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय, आव्हानाला ते प्रतिसाद देत नाही आहेत. सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट मांडलेली आहे. हायकोर्टाने आपले आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ते कशाची वाट बघतायत मला माहीत नाही. परंतु अशा पद्धतीने आडमुठेपणा जर ठेवला तर याच्यामध्ये नुकसान कर्मचाऱ्यांचं, एसटीचं आणि लोकांचं होतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आपला हे आडमुठेपणाचं धोरण मागे घेऊन त्यांनी चर्चेला यायला पाहिजे, संप मागे घेतला पाहिजे. कारण संप मागे घेतला तर चर्चा होऊ शकते. चर्चा करायला आम्ही आजही तयार आहोत. परंतु विलिनीकरणाचा हा एक मुद्दा जो आहे, या केवळ एका मुद्द्यावरती आज ते अडून बसलेले आहेत. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी ते चर्चा करायला तयार नाही आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा डेडलॉक आहे, तो जर बाजूला काढायचा असेल तर त्यांनी कृपया हा मुद्दा सोडून बोलणी करावी. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे 2 भाजपचे जे नेते आहेत, त्यांनी संपूर्ण एसटी कर्मचाऱ्यांना आणि परिवहन खात्याला वेठीस धरले असं तुम्हाला वाटतंय का? नाही, माझं असं म्हणणं आहे, जेव्हा नेतृत्व आपण करतो त्या नेतृत्वाला एखादा मुद्दा, आता त्या दिवशी माझ्याशी चर्चा करून आले, त्यानंतर बोलले, त्यानंतर सांगितलं जाऊन आम्ही त्यांच्याशी बोलतो. परंतु तिकडे जाऊन कामगारांना समजवणं हे देखील नेतृत्वाचं काम असतं. आज ते कामगार त्यांचं ऐकतायत की नाही ऐकत आहेत आम्हाला माहीत नाही, का हे त्यांना समजवत नाही आहेत. ह्या 2 गोष्टी आहेत. आणि म्हणून आमचं मत असं आहे की ज्यांनी नेतृत्व केलं आहे त्यांच्याशी देखील मी बोललो, पण ते आता समजवायला अपयशी ठरत आहेत असं एकंदर चित्र मला दिसतंय. उपमुख्यमंत्र्यांबरोबर 2 बैठका केल्या, एक एसटीच्या संदर्भात आणि अधिवेशनाच्या संदर्भात. नेमका अधिवेशन कधी होणार आहे आणि नेमका आता एसटीच्या संदर्भात? नाही, अधिवेशन कधी होईल त्याचा निर्णय परवा 24 तारखेला जी कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये घेतला जाईल. आणि त्याच्यानंतर बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये सगळा कालावधी वगैरे ठरवला जाईल, जागा ठरवली जाईल. आणि एस टीच्या संदर्भात वस्तुस्थिती, परिस्थिती, एकंदर एस टीची आर्थिक ताकद, सरकारकडनं काय मदत मिळू शकते का, या सगळ्या विषयावरती चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील सकारात्मक आहेत. त्यांनी देखील मदतीचा हात देण्याची तयारी दाखवलेली आहे. फक्त पूर्ण सरकार, हायकोर्टाने जो काही निर्देश दिलेला आहे की विलनीकरणाचा मुद्दा हा कमिटीच्या माध्यमातूनच त्याची चर्चा होऊ शकते. त्यामुळे आम्ही कितीही जरी या बाबतीमध्ये काही जरी म्हटलं तरी देखील हा मुद्दा कमिटीच्या समोरनच आमच्या समोर येईल आणि त्यावेळेला निर्णय घेतला जाईल. तुम्ही म्हटलं होतं की वेतन जे आहे, प्रामुख्याने त्यांची मागणी आहे की वेतन जे आहे ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत यावं, किंवा तिथपर्यंत नेण्यासंदर्भात तुमचे काही बोलणे? मी म्हटलं ना की वेतन वाढीच्या बाबतीमध्ये सरकारी वेतन किती मिळतं, यांना किती मिळतं, त्याच्यामधला किती फरक आहे, त्या बाबतीत राज्य शासन काय करू शकतं, या सगळ्या गोष्टी करण्याच्या बाबतीत राज्य शासन सकारात्मक आहे. हे मी त्यांना सांगितलं की कशा पद्धतीने. आता आज त्यांचा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्ही त्यांना DA देतो, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना आम्ही HR देतो, इन्क्रिमेंट सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यायचं मी कबूल केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मी कबूल केलेल्या आहेत. राहिला प्रश्न त्यांच्या बेसिकचा, त्याच्यामध्ये काय करायचं याची चर्चा करून तो प्रश्न सोडू शकतो. परंतु विलिनीकरणाच्या मागणीवरती अडून बसल्यामुळे हे सगळं प्रकरण चर्चेच्या पुढे जात नाही आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे की चर्चा करून हा प्रश्न मिटवा. हा चर्चेनेच सोडवला जाईल, पण त्यासाठी संप अगोदर मागे घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांची तब्येत कशी आहे? आज त्यांना डिस्चार्ज मिळणार अशी माहिती. मुख्यमंत्र्यांची तब्येत अतिशय चांगली आहे. मुख्यमंत्री कुठल्याही क्षणी हॉस्पिटलमधनं घरी येऊ शकतात आणि ते लवकरात लवकर कामाला लागतील. नाना पटोले यांनी भूमिका मांडलेली आहे की सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत या ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे. काँग्रेसने आपली भूमिका मांडलेली आहे आणि म्हणून त्यांची जी काही भूमिका आहे याच्यावरती देखील कमिटी विचार करेल. कारण प्रत्येकाला कमिटीला ज्याला काय म्हणायचं आहे याला त्या कमिटीच्या समोर जाऊन म्हणायचं आहे. नाना पटोलेंना जर एखादी भूमिका सांगावीशी वाटते तर त्यांनी त्या कमिटीच्या समोर जाऊन सांगावी. पण याच्यामधून महाविकास आघाडीमध्ये थोडी मतभेद आहेत का? मतभेद काही नाही आहे, प्रत्येकाचं मत आहे, त्याने आपलं मांडायचं. हायकोर्टाने जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे कमिटीचा, ज्या कमिटीच्या समोर आपलं मत मांडायचं आहे, मग त्यामध्ये युनियनच्या लोकांनी मांडायचं आहे, आता जे संपकरी कर्मचारी आहेत त्यांनी मांडायचं आहे, आणि जर नाना पटोलेंना मांडायचं असेल तर त्यांनी देखील त्या कमिटीच्या समोर जाऊन मांडावं आपलं मत. मग याच्या बाबतीत कमिटी योग्य तो विचार करेल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांबद्दल नाराजी महाविकास आघाडीतल्या आमदारांनी मांडली नाही, याच्या बाबतीत मला माहिती नाही. तुम्हाला कुठून माहिती मिळाली मला माहित नाही. चलो. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे